राम राम शेतकरी मित्रो, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रो, आता हे तूर जवळपास आमच्या इकडे जास्त धुई म्हणजे नदी असल्यामुळं, जंगल भाग असल्यामुळं आणि खाली दऱ्यात असल्यामुळं नाही का 100% तुरीवर नाही का धुई येणार. धुई इतकी मोठ्या प्रमाणात येते की 10 ते 11 वाजेपर्यंत बिलकुल जवळचं काही दिसत नाही. त्यामुळं तुरीवर होणारे नुकसान आणि बुरशी लागणे, सतत बुरशी लागणे. आता आपल्या झालेला आहे. जसं 8 दिवसामध्ये धुई कमी झाली, 8 दिवसामध्ये धुई म्हणजे धुके कमी झाल्यामुळे नाही का थोडंसं प्लॅस झाला. आता हे किती अशा लांब आगोरड्या काढल्या, हे लांब आगोरड्या काढल्या. ज्यावेळेस धुई पडत होती त्यावेळेस अशा पद्धतीने शेंडे करपायचे. पाहू शकता तुम्ही बाई, शेंडे करपायचे. इथं काहीच नाही लागलं, हे असे करपू टाकते. आता थोडेसे धुई कमी झाल्यामुळे नाही का हे शेंडे करपणं थांबलं. आणि जे तुरीचं नियोजन आहे, आता हे तणनाशक वगैरे मारून थोडंसं निर्मळ केलेलं आहे. आणि या तुरीचं जर नियोजन जर म्हणलं गेलं तर सुरुवातीपासून इमॅबॅक्टिन, बेंझोएट आणि ऊर्जा आणि हे ब्लू कॉपर या 3 याची फवारणी देणं गरजेची आहे. आणि ह्या 3 फवारण्या करणं याच्यासाठी गरजेचे आहेत आणि सतत मारावं लागते. एक दिवस नाही, सतत असं 8 दिवसाच्या फरकाने जवळपास 3-4 फवारण्या दिल्याच्या नंतर काहीतरी माल लागू शकते. आणि धुई कमी झाल्यानंतर लगेच फ्लॅश लवकर 15 दिवसात पकडून घेते. आणि तुरीचं नियोजन याच पद्धतीने जर केलं तर तुरीला हमखास सरासरी आता एका एकरमध्ये आता हे आंतरपीक म्हणून आपण तूर टाकल्या जाते. जसं सोयाबीन टाकल्याच्यानंतर सोयाबीन काढल्यावर हे आंतरपीक म्हणून तूर टाकलेली आहे. आंतरपिकाचं नियोजन करायचं जर असेल, आता या तुरीला आता समज हे माल लागला, फ्लॅश चांगला आला, समजा शेंगा वगैरे पकडल्या तर त्यावेळेस एक पाणी दिलं की चांगल्या पद्धतीनं लागून जाते. एकरी जवळपास 7-8-10 क्विंटलचा ॲव्हरेज आरामशीर येऊ शकते जर चांगल्या पद्धतीनं संगोपन केलं तर. पण याला एक महत्त्वाचं पाणी आहे गरजेचं. आता ओलावा थोडासा हटलेला आहे. आतापर्यंत ओलावा भरपूर होता, पाणी पडलं, ओलावा भरपूर झालेला होता. पण हे धुई पडल्यामुळे माल नाही लागला. आता ओलावा हटत चालला, जसं ऊन पाहिलं किंवा थंडी वाढायली तसं ओलावा हटायला. पण आता काही दिवसानंतर जसं आता लगेच जर पाणी दिलं तर हे पूर्णपणे हे फूल जे आहे धरलेलं, हे फूल धारणा झालेली आहे, हे लवकरात लवकर गळ होते. त्यासाठी हे चांगल्या पद्धतीने माल लागू द्यायला सतत 2 ते 3 फवारण्या मारून घ्यायच्या. आता आणि नंतर नाही का ज्यावेळेस हे लागतील शेंगा त्यावेळेस एक पाणी दिलं व्यवस्थिशीर का तूर 1 नंबर येऊन जाते. अशाच पद्धतीने नियोजन करा शेतकरी मित्रो. राम राम.